कुटुंबामध्ये अकाल मृत्यू, अपघाती मृत्यू अशा अप्रिय घटना घडू नये म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी असा एक दिवा यमाच्या नावानं लावायचा आहे. संपूर्ण वर्षभरात यमाच्या नावाने दिवा लावायचा हा एकमेव दिवस आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी प्रत्येक घरातल्या स्त्री किंवा पुरुषांनी सुद्धा हा विधी केला तरी सुद्धा चालेल. तर आता हा दिवा जसं तुम्ही स्क्रीनवर पाहता त्या पद्धतीने तुम्हाला दिवा बनवायचा. याच्यासाठी तुम्हाला गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि त्याच्यामध्ये पाणी घालून असा घट्टसर गोळा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे आणि हळूहळू आपण त्याला आकार द्यायचा आहे. आता फार मोठा दिवा तुम्ही इथे पाहता तसा बनवणं तुम्हाला शक्य झाले तर तसा बनवा, किंवा आपली दिवाळीची पणती असतो त्या आकाराचा सुद्धा तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकता. फक्त आकाराने थोडा मोठा बनवा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तेल घालून हा दिवा तुमच्या घराच्या बाहेर, गच्चीवर, बाल्कनीमध्ये दक्षिण दिशेकडे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर आता दिवा जसं तुम्ही बघितला तर त्याच्यासोबत तुम्हाला हाताने असं 4 बोटाच्या मध्ये प्रेस करून त्या पद्धतीने तुम्हाला 2 मुटके सुद्धा तुम्हाला बनवायचे आहे आणि हा दिवा आणि याच्या साईडला 2 मुटके अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा दक्षिण दिशेला ठेवून प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा कधी प्रज्वलित करायचा आहे, कोणी करायचा आहे आणि कसा करायचा याबद्दलची माहिती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. तर अशा पद्धतीने दिवा तयार करा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करा.